जे तुम्ही केलत तेच तुमचा मुलगा बी करतोय। जीव ओवाळून टाकणारी बायको मिळाली आहे त्यासनी, पण मंडप सोडून निघून गेला हा माणूस। त्या मास्तरनीच्या माग तुमचंच रक्त वाहत आहे त्यांच्यात। एक बाई मनात आहे, दुसरी मंडपात उभी आहे, पण हे मनातल्या बाईच्या माग गेले म्हणजे मंडपातल्या बाईला काय बी किंमत नाही। तुम्ही बी हेच केलं, आता मुलगा बी हेच करतोय। तुमच्या रक्तानं असली रंग दाखवला, तुमचंच रक्त बोलतंय। आमचे संस्कार कमी पडले, आम्हासनी हरवलं आज तुमच्या पोरानं। आमच्या नाकाखालून मंडपातून निघून गेले, ते बी लुगडं नेसून। अग्निपरीक्षा म्हणून तक्रार कर। का का द्यायची मी अग्निपरीक्षा? दरवेळी स्त्रियांनी का अग्निपरीक्षा द्यायची? का नाही कधीच तिच्यावर विश्वास ठेवला जात? किती काळ आपण अजून हेच करत राहणार आहोत? मी निर्दोष आहे, मी पवित्र आहे हे मला माहिती आहे। मी तुम्हाला मगापासून सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही कुणीच का माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात? किती काळ आपण सीतामाई सारख्या स्त्रियांना अग्निपरीक्षा द्यायला लावणार आहोत? अजून किती काळ? रावण दुष्ट होता, त्यांनी सीतामाईला पळवली, पण त्याच्या पापाची शिक्षा सीतामाईने भोगली, तिच्या लेकरांनी भोगली का? यामध्ये रावणाची जितकी चूक होती त्यापेक्षा जास्त चूक समाजाची होती, कारण कुणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही। मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की अधिपती निर्दोष आहेत, अधिपती निर्दोष आहेत। जर त्यांच्या मनात पाप असतं तर त्यांनी मला इथवर कशाला आणलं असतं? तुम्हाला का कळत नाहीये? ते सगळं नाटक आहे। मला नाही वाटत असं। मला बजरंगने स्वतः सांगितलंय सगळं। मग बजरंग काय सत्यवानाचा अवतार आहे का? आणि त्यांनी सांगितलंय म्हणजे नक्कीच खोटं असणार आहे। हो, खोटारडा आहे तो। त्याच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे मूर्खपणा आहे, मूर्खपणा। अक्षरा, तू तक्रार करणार नाहीयेस याचा अर्थ आपल्या लग्नाला तुझा नकार आहे असं समजू मी? तुम्ही सिरियस आहात कमल? हो, मी सिरियस आहे। तक्रार झाली नाही तर हे लग्न होणार नाही। हसा, अजून हसा, मोठमोठ्यानं हसा। पण तुमचा विजय झाला असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तो तुमचा भ्रम आहे। तुमच्या मुलाचं लग्न आम्ही चंचीशीच लावून देणार। त्यांना संसार चंची बरोबरच करावा लागणार। त्यांना आणि चंचीलाच लेकरं बाळ होणार। तुमच्या रक्ताचा रंग आम्ही आधी बी बघितलाय, आणि तो कसा बदलायचा हे आम्हासनी ठाऊक आहे। आम्हासनी वाटलं होतं अधिपती तुमच्यासारखे निघणार नाहीत, पण त्यांनी आम्हासनी चुकीचं ठरवलं। आम्ही तुमच्याशी वागतो तसं आम्हासनी त्यांच्याशी वागायचं नाही, कधीच नव्हतं। पण आता त्यांनी आमच्या समोर काही पर्यायच ठेवला नाही। तुमच्या रक्ताला जी भाषा कळती त्या भाषेत उत्तर द्यायला ही भुवनेश्वरी समर्थ होती, हाय अन राहील। करा माझ्या विरुद्ध तक्रार, तुम्ही करा। पण मी कशी करू तुमच्या विरोधात तक्रार? तुम्ही हटवादीपणा करू नका। ऐका, इथं लगीन तटलंय तुमचं, तुम्ही बिंदास करा तुम्ही तक्रार। नाही नाही, मी तुमच्या विरुद्ध तक्रार नाही करू शकत अधिपती। मी का करू तक्रार? तुम्ही काय केलंय? ते तुम्हाला माहित आहे, यासनी माहित नाही आहे, आणि ह्यांनी का म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा? तुम्ही सांगा, बरोबर आहे त्यांचं, पण त्यांचं म्हणणं आहे नव्हतं, त्यासनी वाटतंय नव्हतं। तुम्ही बिंदास तक्रार करा। बघा, हे लग्न तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे मला माहित आहे, हे झालंच पाहिजे लग्न। ऐका माझं तुम्ही,
आणि हे जर लगीन मोडलं ना, ते जर माझ्यामुळे मोडलं ना, तर ते मी सहन करू शकणार नाही. हे लगीन मोडण्याचं कारण मला बनायचं नाही. तुम्ही तुम्ही करा, तक्रार करा तुम्ही. नाही नाही अधिपती, मी नाही करू शकत तक्रार. मी ऐका माझं, असं नका करू. अहो पण तुमची चूकच नाहीये तर मी का करू तक्रार? ऐका ऐका, खरं खोटं जे काय करायचं ना, आपण कोर्टात करूया. बस होईल, जे काय व्हायचं ते न्याय निवाडा. टेन्शन घेऊ नका. आणि मी बाहेर येणार, 100% बाहेर येणार. शेवटी सत्याचा विजय होणार. तुम्ही लोड घेऊच नका. तर आमच्या आई साहेब काय वाटेल ते करतील, मोठ्यात मोठा वकील करतील आणि मला बाहेर काढतील. हार्ड असतो त्यांचा विषय, एकदम धुरकाट काढतील ते. आणि कमल साहेबांनी बी कळेल की मी निर्दोष आहे. आता त्यांचा राग आहे, आपण समजू शकतोय. तुम्ही असं करू नका. फार तर काय, मी 2 दिवस जेलमध्ये राहिलो, त्याला काय होतंय? हा, आता सगळं झालं असं समजूया आपण. हा, हो मॅटर आता संपलेला आहे विषय. हो ओके, चला आता करूया. आता थांबू नका. हा चला चला, हसा सगळेजण. चला चला गुरुजी, गुरुजी चला, मंत्र म्हणायला घ्या. अहो उभे का राहिला? चला, विसरला काय मंत्र? हिरताई चला 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 चला, पटपट. असे उभे राहू नका. काका तुम्ही चिडून बघू नका. काका आता झाले सगळं, झालं गेलं, सोडून देऊया. बाबा अहो तो फेटा लावून घ्या. अरे फेटेवाला कोण आहे? हिरताई इथं, फेटेवाला बोलवा. बाबा टेन्शन घेऊ नका. आता असं तोंड नाही करायचं. आई रडू नका. हे अश्रू पाठवणीसाठी ठेवा राखून जरा. आत्ताच रडू नका. हा काय नाही काय नाही. चला चला मास्तरीन बाई, तुम्ही गप का हो म्हणा. तुम्ही होय म्हणा. आता कमलराव ओके, डन आहे. मास्तरीन बाई असं करू नका. सगळे खोळंबल्यात आणि माझं टेन्शन घेऊ नका. मी कुठे बी फिट होतोय, काय काळजी करू नका. ओ गुरुजी, गुरुजी मंत्र विसरले वाटतं. चला 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 कमलराव, बघा आता सगळं तुमच्या मनाप्रमाणे होणार. फक्त तुम्ही मास्तरीन बाईसनी सुखात ठेवा. हे बघा, तुमच्या दोघांच्या मध्ये मी कवाच नव्हतो आणि नसणार आहे. तुमचं स्थान मला मागून पण मिळणार नाही, मला माहित आहे. पण ही गोष्ट तुम्हाच माहित नाही म्हणताना मी सांगतोय. मी परत एकदा तुम्हाला हेच सांगेन, मास्तरीन बाई म्हणजे लक्ष्मी सारख्या आहेत त्या. फक्त तुम्ही त्यांचा मान त्यासनी द्या आयुष्यभर. बास, आम्हाला काहीच नको आहे दुसरं. काय बाबा? त्यांना फक्त तुम्ही आनंदात ठेवा, त्यासनी जीव लावा कमलराव, बाकी काही नको. हा, आणि बघ भावड्या, मी तुला भावासारखा मानतो म्हणून सांगतो. सारखं लग्न मोडतो असं म्हणू नको. आमच्या आईसाहेब म्हणतात, वास्तू कवा तताच तू म्हणाल, याचा नेम नाही. असं बोलू नको. हा, फक्त आता आधी लग्न मग तक्रार, हे चालणार आहे ना हो तुम्हासनी? नाही. आधी तक्रार मग लग्न. तसं करूया, काय प्रॉब्लेम नाही. लिहा तुम्ही तक्रार लिहा. मास्तरीन बाई तुम्ही तक्रार लिहा काय, आणि लग्न तुम्ही कंटिन्यू करा. मी स्वतःच घेऊन जातो पाहिजे तर पोलीस स्टेशनात. तक्रार तुम्हाला आता वेळ मिळणार नाही. मी सांगतो त्यासनी अरेस्ट करा म्हणून. हा बस, मग तर झालं. खुश. लिहा तुम्ही तक्रार लिहा. ते पेन आहे का, कागद आहे कुणाकडं? काका तुमच्याकडं नाही, खिसाच नाही आहे. कुणाकडे आहे का कागद पेन? आहे काय कुणाकडं? अरे उत्तर दे, वेळेची काही किंमत आहे का नाही तुम्हाला? हिराताई घरातनं घेऊन या ना पडदिशी. आहे का कुणाकडं? अरे भावा पेन आहे की तुझ्याकडे? बोल की मग. हा कागद बे आहे काय? एकदम कोरा आहे काय? एकदम कोरा आहे. शाबास. काय फुलपगार सरांचा मुख्याध्यापक असून उपयोग नाही. या हा घ्या घ्या घ्या, लिहा 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 लिहा. अहो माझं लोड घेऊ नका तुम्ही, मी आहे तुमच्या संग. चला तुम्ही लिहा. कमल, मला तुमच्याशी लग्न करायचंय. मी कमिटेड आहे तुमच्याशी. पण आता मी तुम्हाला शेवटचं विचारते, ह्या अटीशिवाय हे लग्न होणार नाही. ठीक आहे. म्हणजे
आपल्या लग्नापेक्षा तुम्हाला ह्यांना शिक्षा करणं जास्त मोठं वाटतंय. दुसरा उपाय नाहीये. असं नाहीये कमल. अक्षरा, माझा निर्णय झालाय, तू तुझा निर्णय घे आता. माझा निर्णय लग्न हा आहे. पण माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव संकटात घालून येणाऱ्या अधिपतींच्या तक्रारीची अट मान्य करून मी नाही उभी राहू शकत या लग्नाला. मी शाळेत माझ्या मुलांना चूक काय बरोबर काय सारखं शिकवत असते आणि मीच एवढी मोठी चूक करू, एका निर्दोष माणसाची तक्रार करू. हे फक्त निर्दोष नाही आहेत, माझ्यासाठी देवदूत आहेत. ते देवदूत आहेत. गुंडांच्या तावडीतून सोडवून आणलंय त्यांनी मला. आणि का तक्रार करू मी त्यांची? का तर मला हे लग्न करायचंय म्हणून? नाही कमल, मला हे शक्यच नाहीये. एवढा मोठा अन्याय मी कुणावरही करू शकत नाही. आणि ज्या माणसाचे माझ्यावर एवढे उपकार आहेत त्या माणसावर तर नाहीच नाही. बाबा, तुम्हाला काय वाटतं? तू त्यांची तक्रार करणं योग्य नाही बाळा. अक्षू बाळा, तू त्यांचे पाय धुवून पाणी जरी प्यायलीस ना तरी ते कमी आहे. एवढं केलंय त्यांनी तुझ्यासाठी. खरंय. आणि कमलराव, तुमचं लग्न आणि तिचं किडनॅपिंग ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि कृपया त्या दोन वेगळ्याच राहू द्या. आपण तक्रार जरूर करू, पण जो दोषी आहे ना त्याच्या विरुद्ध तक्रार करू. आणि अक्षरा जे म्हणते ना त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे. कारण आमची मुलगी कधीही खोटं वागत नाही, कधीही चुकीचं वागत नाही. मग आमचं पोरग चुकीचं वागतो बोलतो का? बघितली त्यांची किती गुरमी. अहो, एवढं झालं तरी तोंड वर करून बोलतायत. आणि काय रे कमल, अजूनही तुला हिच्याशीच लग्न करायचंय? अगं एवढं म्हणतोय तर कर की तक्रार तू. मी कुणाच्याही दबावाखाली येऊन त्यांची तक्रार करणार नाही. वा 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 अक्षरा, मी तुझ्यासाठी एवढं काय करतोय आणि तुला त्याची किंमतच नाहीये. तुला न्याय अन्यायाची पडली. अगं हा माणूस खोटा आहे, पाताळ यंत्री आहे, आतल्या गाठीचा आहे, कळत नाहीये तुला? मला बजरंगने स्वतः सांगितलंय की ह्याने तुला किडनॅप करायला सांगितलंय म्हणून. तू कशाला बोललीस? ह्याच्या खोट्या वागण्याला, पैशाला, की ह्याच्या सत्तेला? बावड्या, असं काय नाही आहे. तू ऐक माझं. मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं. बस झालंय आता. माझे आई बाबा म्हणत होते ना तेच बरोबर आहे. अक्षरा, तुझी पात्रता नाहीये माझ्याशी लग्न करण्याची. कुठल्या त्या दळभद्री शाळेतली फालतू शिक्षिका तू. कमलराव, बोलू दे त्यांना. कळू दे नक्की त्यांच्या मनात काय चाललंय ते. अजून तुला कळलं नाहीये? माहितीये का? कारण तू मूर्ख आहेस अक्षरा, महामूर्ख आहेस तू. तुला एक संधी दिली होती मी चूक सुधारण्याची, पण तू तीही डिझर्व नाही करत. मलाच तुझ्याशी लग्न नाही करायचंय. कमलराव, असं करू नका. असं ऐका माझं. तुम्हीच म्हणला ना मास्तरीन महिना तुम्ही एक संधी दिली म्हणून. आता एक संधी तुम्ही गमावताय. लक्षात घ्या, लग्नाची संधी तुम्ही गमावताय. यो वेडेपणा ठरेल. ऐका माझं. आणि तुम्ही पण असा हट्टीपणा करू नका. हो, लग्नाला उभ्या राहा तुम्ही. माझ्यावर काय अन्याय बिन्याय होत नाही. हे लग्न जर तुटलं ना तर तो तुमच्यावर अन्याय होईल. आणि मला लय अपराधासारखं वाटेल. असं करू नका मास्तरीन बाई. लग्नाला उभ्या राहा. मास्तरीन बाई, असं करू नका. तुम्ही वेळ घालू नका. ठीक आहे, होते रागाबाई, असं होतंय. तुम्ही आता सगळी वेळ घालू नका. चला पटापट चला रे. अक्षता घ्या, अक्षता घ्या. चला गुरुजी. गुरुजी, तुम्ही का असं तोंड केलंय? तुम्ही असं केल्यावर आम्ही कुणाकडे बघायचं? चला चला, काय नाही झालं एवढं. हे घ्या 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 घ्या.
पाहुणेबाई, अरे तुम्ही असे तोंड पाडून बसू नका सुस्तावल्यासारखं जेवणाच्या आधीच. हा, अजून मट्टा वाढायचा तुम्हाला भावा वाट. बरं, हे अक्षर दे सगळ्यांना. हो गुरुजी, हार दे की, हार दे. तुम्ही मंत्र म्हणायला घ्या, विसरला नाही ना एवढा राडा बघून. टेन्शन नाही. घ्या 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 घ्या. मास्तरीन बाई, हार घ्या. चला चला स्टेजवर चला. ए अडाण्या, तुला कळत नाहीये का? मला हे लग्न करायचं नाहीये. घ्या, लगीन मोडलं. अहो, अधिपती आलाच नाही. मीच सांगितलं होतं त्याला लवकर घरला येऊ नगच म्हणून. अहो, शेवटी ब्रह्मदेवानं जिथं गाठ बांधली असेल तिथंच होईल ना त्याचं लगीन. घ्या घ्या, जेवण घ्या. आलेच मी. झालं होतं समाधान? हेच हवं होतं ना तुला? ऐकायचं नाहीये तुला माझं? हा माणूस काय ना, कळेल ते तुला, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल अक्षरा. तेव्हा तू माफी मागायला आलीस ना माझी, तर मीही तुझी मदत नाही करू शकणार. आणि तेव्हा मीच काय, तर पोलीसही तुझी तक्रार लिहून नाही घेणार. तर हेच म्हणतील, एवढे दिवस काय केलं, झोपला होतात काय? तुला कळेल लवकरच की हा माणूस दोषी आहे. बजरंगने मला स्वतः सांगितलंय की ह्याने तुला किडनॅप करायला सांगितलं होतं म्हणून. मुळात माझा बजरंगवरच विश्वास नाहीये, त्याच्याच विरोधात तक्रार करणार आहे मी आता. वा 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 टीचर मॅडम, वा. मानला तुम्हाला, एकदम मानला. तुम्हाला तक्रार करायची ना माझ्या विरोधात, बिंदास करा. आपल्याला काय अधिपती थांबा. अहो अहो इरा इरा खुर्ची आण. अहो बसा. प्लीज अधिपती, नको, खरंच नको. बघा, शिका कोणीतरी टीचर मॅडम कडून. काय कंट्रोल आहे हो टीचर मॅडम, काय कंट्रोल आहे हो. हा? अधिपती, तुम्हाला माझी तक्रार करायची आहे ना, बिंदास करा. मला काही एक प्रॉब्लेम नाही. पण माझ्याकडे जे रेकॉर्डिंग आहे ना, ते ऐकल्यानंतर कळेल की खरा गुन्हेगार कोण येते. कसला रेकॉर्डिंग? कोण गुन्हेगार? तुमच्या आई साहेब, तुमच्या आई साहेबांनीच मला टीचर मॅडमला किडनॅप करायला लावलं. अधिपती, आई साहेबांचं नाव घ्यायची लायकी आहे का तुझी? कुठल्या स्त्रीची आबरू नाही चव्हाट्यावर आणू शकत, त्या लक्षात ठेव. तुझं सोड मला. आई आई
बघितलं का मंडळी? बघितलं घोर कलयुग, घोर कलयुग. आय आय ग आय आय. मंडळी आधी मी भाईगिरी करायचो, पण ते समद म्या बंद केलं. पोलिसांसमोर लिहून दिलं त्या टीचर मॅडम पुढं मी डोळं वर करून बघणार नाही, त्यांच्या वाटत येणार नाही, त्यांना त्रास देणार नाही. तरी पण अधिपतीच्या मनात काय ना चांगलं कळलंय मला. यांनीच गोवलं मला या प्रकरणामध्ये. यांच्या आई साहेबांनीच सांगितलं मला की टीचर मॅडमला किडनॅप करा म्हणून. कमलबाई, कमलराव, प्रोफेसर कमल, तुम्ही ना अगदी बरोबर बोलत होता, अगदी बरोबर बोलत होता. तक्रार फक्त अधिपतीची नाही तर यांच्या मावशीची आणि यांच्या आई साहेबांची पण केली पाहिजे. अधिपतीनेच सांगितलं मला की टीचर मॅडमला किडनॅप करा म्हणून. यांनी सांगितलं तुला किडनॅप करायला? ना अगदी अगदी तसं नाही म्हणता येणार. यांच्या मावशीने सांगितलं ना मला. पण मावशीला कोणी सांगितलं? अधिपतीनेच सांगितलं असणार ना त्या टीचर मॅडमला किडनॅप करा म्हणून.